सर्वांना माझा नमस्कार. आपण मागच्या वेळेस ज्ञानेश्वरी मधला म्हणजे गीतेमधला अध्याय 16वा बघत होतो. त्याचं नाव आहे दैवी आणि आसुरी संपत्तीचा भागयोग. म्हणजे दैवी गुण आणि आसुरी गुण जे माणसामध्ये असतात त्या गुणांना इथे संपत्ती म्हटले. त्याचं आपल्या मानवी जीवनामध्ये काय असतं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे सांगण्यापूर्वी किंवा याच्यावर प्रवचन देण्यापूर्वी माऊलींनी काय केलं की आपल्या गुरूंची स्तुती केलेली आहे. तसं आपण एखादं शुभ काम सुरू करतो, आपण गणेशाला वंदन करतो, तसं त्यांनी आपल्या गुरूंची स्तुती केली, गुरूंना प्रसन्न करून घेतले. तर त्या स्तुतीमधल्या काही ज्या ओव्या होत्या, पहिल्या 6.5 ओव्या आपण पाहिल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं होतं की त्यांनी आपल्या गुरूंना ज्ञान सूर्य म्हटलेलं आहे. जसं आपण बघतो की दैनंदिन जीवनामध्ये सूर्य जो असतो तो आपल्याला प्रकाश देतो आणि आपल्याला जीवन देतो तो, बरोबर आहे की नाही? तसं गुरु जो आहे हे ज्ञान सूर्य आहे, माझे गुरु निवृत्तीनाथ, आणि त्यांनी मला ज्ञान दिले, आत्मज्ञान दिलं आहे असं ते इथे सांगतायत. मग ते काय म्हणतात पुढे? आत्मज्ञान प्राप्त होतात द्वैत नाहीसे हो, मुमुक्षु आत्मानुभवाच्या मार्गाला रितसर लागतो. त्याप्रमाणे आत्मज्ञान आणि गुरुकृपा होतात द्वैत नाहीसे होते. आता हे असं सांगतात इथे की सूर्य प्रकटला की सूर्याच्या सानिध्यामध्ये सगळी कामं होतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अंधार असताना ती होत नाही, आणि अंधाऱ्या रात्री काय होतं की चोर चपाटी हे होण्याची शक्यता असते, हे आपल्याला माहिती आहे. तर जसं दिवस उजाडतो तर चोर चोरी करायचं थांबवतात आणि ते आपल्या लपायच्या ठिकाणी निघून जातात, ते चोरी करत नाही, असा आपला अनुभव आहे, बरोबर आहे. इथे माऊली काय म्हणतात की हा जो गुरु नावाचा जो सूर्य आहे तो उगवला म्हणजे काय होतं की आत्मज्ञानाची वाट माणसाला सापडते. ज्याच्या जीवनामध्ये गुरु येतो त्याला त्या गुरुच्या तेजामध्ये आत्मज्ञानाची वाट सापडते, आणि मोक्षाकडे जाणारे जे रस्ते ते त्याला दिसायला लागतात. तर सूर्यप्रकाशामध्ये आपले सगळे रस्ते दिवसात दिवसात तसं हे दिसायला लागतात, आणि भेदरूपी चोरवेळ नष्ट होते. आता आपल्या मनामध्ये भेद असतो, हा मोठा तो लहान, हा श्रीमंत हा साहेब हा गरीब, हा जो भेद असतो हा भेद निघून जायला लागतो. म्हणून आपल्या लक्षात येतं की सारे जण एकच आहे, एकच परमात्मा सगळ्यांमध्ये. जसं आपण साधना करतो, गुरूंच्या मार्गामध्ये राहतो, गुरूंच्या आज्ञा पाळतो, तसं आतून शुद्धी होते आणि आपल्याला टप्प्याने हे परमेश्वरी ज्ञान मिळायला लागतं. आत्मसाक्षात्कार त्याच्यातली शेवटची वेळ आहे. आणि असं करता करता एक दिवशी त्याच्यावर गुरुकृपा होते आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊन जाते या मार्गाने चालल्या होते. त्याच्यामध्ये प्रश्न असा येतो की गुरुकृपा होते म्हणजे नेमकं काय होतं? गुरुकृपा म्हणजे काय? आता गुरुकृपा म्हणजे काय असतं माहितीये का? की गुरुकृपा झाली की माणसाचं जीवन आरपार बदलतं. पण गुरुकृपा कशी होईल हा खरा याच्यामध्ये लाख मोलाचा प्रश्न आहे. तर गुरुकृपा होते म्हणजे काय होतं की ज्यावेळी आपल्या हृदयामध्ये एक वातावरण तयार होतं की मला देव काय समजलं पाहिजे, देवाची माझ्यावर कृपा झाली पाहिजे, असं सगळं वातावरण आपल्या हृदयात तयार झालं की कोणीतरी येऊन भेटतं आणि आपल्याला सांगतं की माझे असे असे गुरु, त्यांच्यावर मी अमुक शिकायला जातो. ह्या माणूसही येतो आणि मग ते गुरु त्याला दीक्षा देतात. तर दीक्षा दिल्यानंतर गुरुकृपा होणार याच्या पुढचा भाग असतो. ज्यावेळी असा शिष्य गुरूंच्या सगळ्या आज्ञा पाळायला लागतो. आता गुरु अशा आज्ञा कधीच देत नाही शिष्याला की ज्या पाळायला अवघड आहेत. गुरु असं तुम्ही पण पाहिलं असेल, आपल्या अशा कधीच कठीण आज्ञा दिल्या जात नाही की ज्या पाळायला अवघड. सगळ्या आज्ञा सोप्या असतात. ज्यावेळी तो तशा आज्ञा पाळायला लागतो एक दिवशी गुरूंची जी कृपा आहे ती तो खेचून येईल. आलं लक्षात? जसं आपण घराचे दरवाजे उघडले तर सूर्यप्रकाश मध्ये येईल की नाही, तसं तो गुरुकृपा खेचून घेतो. तर गुरुकृपा खेचतो म्हणजे काय होतं की त्याच्यावरती प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा होते. गुरु आणि परमेश्वर एकच, पण ज्यावेळी तो देहामध्ये प्रकट झालेला असतो आपण देहधारी गुरु म्हणतो किंवा सद्गुरु म्हणतो. अशी कृपा झाल्यावर त्याचं जीवन आरपार बदलतं, कुंडलिनी शक्ती जागृत होते, त्या टप्प्यामध्ये आत्मज्ञान प्राप्त होतं, जीवनातले सगळे प्रश्न त्याचे टप्प्याटप्प्यात संपतात. तर गुरुकृपेमध्ये पण 9 प्रकार असतात. एक गुरुकृपा कशी एकदम तीव्र स्वरूपाची असते. गुरुंनी हात ठेवला की तात्काळ त्याला प्राप्ती होते. सगळ्यांना अशीच इच्छा असते की गुरुंकडे गेलं की लगेच काहीतरी मिळावं आम्हाला, आमचा अमुक XYZ प्रश्न ताबडतोब सुटावा. पण असं होत नाही. कारण का असं की त्या अवस्थेपर्यंत त्याची निष्ठा बसलेली नसते.
निष्ठा जर पराकोटीची असेल तर ते होऊ शकतं, पण जनरली तेवढी नसते. दुसरी असते मध्यम प्रकारची कृपा होते, त्याच्यामध्ये जीवनामध्ये बदल व्हायला लागतात, बऱ्यापैकी स्पीड असतो बदल व्हायला. आणि तिसरी असते सौम्य प्रकारची कृपा असते, हळूहळू हळू बदल होतात. आणि या तिघांचे काही प्रकार होतात, म्हणजे तीव्र मध्यम, मध्यम सौम्य, तीव्र सौम्य, असे 9 प्रकार होतात. याचं जर एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर दत्त अवतार जे होऊन गेले, त्या दत्त अवतारामध्ये एक नरसिंह सरस्वती नावाचे दत्त अवतार होऊन गेले, तुम्ही सगळे जाणतातच. ते नरसिंह सरस्वती अवतार हे स्वामी समर्थांच्या अगोदर होऊन गेले. त्या काळामध्ये एक माणूस होता आणि त्याला कुष्ठरोग झाला. तर तो काय करायचा, देवीचं रोज स्तवन करायचा, देवीचे जे मंत्र तो रोज मानायचा. आणि त्याची इच्छा होती की देवीने माझ्यावर कृपा करावी आणि त्या देवीने माझे आजार सगळे बरे करावे. आणि त्यांनी तीव्र देवीची उपासना केली, म्हणजे काय नामजप केला असेल, काही साधना केली असेल. आणि त्याचा परिपाक म्हणून एक दिवशी देवी त्याच्या स्वप्नामध्ये आली, ती प्रसन्न झाली. तर ती म्हणाली की तू नरसिंह सरस्वती नावाचे गुरु आहेत गाणगापूरला, त्यांच्याकडे तू जा, ते तुझं काम करतील. आणि स्वप्न बंद झालं. आणि मग हा दिवसाने विचार केला, स्वप्न तर फार भारी पडलं आपल्याला, साक्षात जगदंबेने दर्शन दिलं, आता आपल्याला काय करू. पण त्याच्या मनात प्रश्न आला की कोण नरसिंह सरस्वती, आणि ते कोण, त्यांना मी का बरं भेटू, मी तर तुझी प्रार्थना करतो, तू कर ना जे काय करायचं, त्यांच्याकडे कशाला पाठव. ते गेला नाही. परत एकदा देवी स्वप्नामध्ये आली, ती म्हणाली अरे तू त्यांच्याकडे जा, तुझं काय. हा म्हणाला तू देवी असून माणसाकडे मला कशाला पाठवते, तू देवी आहे, तू माणसाकडे मला कशाला पाठव. तर ती म्हणाली ते जे आध्यात्मिक गुरु नरसिंह सरस्वती दत्त संप्रदायातले दत्ताचेच अवतार आहेत, ते आणि मी एक आहे, आमच्या दोघांमध्ये फरक नाहीये, आमच्या दोघांमध्ये फरक नाहीये, तू त्यांच्याकडे जा आणि देवी अंतर्धान पावली. तर सांगण्याचा हेतू असा आहे. मग हे तिकडे गाणगापूरला आले आणि महाराजांना भेटले. महाराजांना लगेच कळून आलं की यांनी काय काय केलं आणि काय काय झालं. ते म्हणाले गंगेमध्ये तिची नदी आहे, त्या नदीमध्ये जा आणि 3 वेळा स्नान करून ये म्हणाले, तुझं काम होऊन जाईल. 3 वेळा स्नान केल्यानंतर पुढे त्यांचा तो जो कुष्ठरोग होता तो पूर्णपणे त्यांचा तो गेला, असं झालं. ते कसं असतं की परमेश्वराची जी 5 कार्य आहेत, ते सृष्टी निर्माण करणे जे ब्रह्मदेव करतो, सृष्टी चालवणं जे भगवान विष्णू करतात, सृष्टीचा संहार करण्याचं काम ते रुद्र करतो, भूकंप वगैरे असं काम. त्या सृष्टीचा परत सांभाळ करायचं काम भगवान शिव करतात, नष्ट झालेल्या सृष्टी. आणि त्याचं 5वं कार्य असतं भगवंताचं, कृपा करणे, अनुग्रह करणे, हे गुरुमार्फत केलं जातं. जे आध्यात्मिक गुरु येतात त्यांचंच रूप असतात ते, खरं म्हणजे त्यांच्या मार्फत केलं जातं. म्हणून इथे माऊली काय म्हणतात की गुरु प्राप्त झाले आणि गुरुरूपी सूर्य भेटला की त्या मार्गावर जसं जसं जायला लागतो आत्म्यात, एक दिवशी त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, असं इथे माऊलींनी सांगितलं. म्हणजे ओळ आहे एकच, त्याच्यामधला अर्थ किती गहन आहे तुम्ही लक्षामध्ये घ्या. पुढे माऊली लिहितात, ज्या सूर्याच्या विवेकरूपी किरणांचा स्पर्श झाला की ज्ञानरूपी सूर्यकांतातून तेजाच्या चिंग्या बाहेर पडून संसाराची जळमटे नष्ट होतात. आता गुरुरूपी जो सूर्य, आता दैनंदिन जीवनात काय बघतो की आपण जर उन्हामध्ये बसलं तर व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं सकाळच्या उन्हात. आणि मग व्हिटॅमिन डी मिळालं की काय होतं, कॅल्शियम जे आपण खातो दुधा वाटे किंवा इतर गोष्टी वाटे, जे हाडांना गरजेचं असतं, ते कॅल्शियम जरी तुम्ही खाल्लं पण व्हिटॅमिन डी जर शरीरात नसेल तर ते कॅल्शियम पचत नाही, डॉक्टर आपल्याला सांगतात. त्यामुळे कॅल्शियम पचण्याकरता व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी ची गोळी येते, पण त्याचा खरा मुख्य स्रोत कुठे असतो, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये असतो. बरोबर आहे. ते कोवळं ऊन लागल्यावर कसं आपलं जीवन बदलतं, तसं इथे त्याचं रूपक देऊन माऊली असं म्हणतात की जो गुरुरूपी सूर्य आहे त्याची जी विवेकरूपी किरण आहेत, गुरूंच्या मुखातून जी विवेकाची वाक्य बाहेर पडतात, ती जी किरण आहेत, त्या किरणांचा ज्यावेळी शिष्याला स्पर्श होतो, तो स्पर्श झाल्यावर ज्ञानरूपी सूर्यकांतातून तेजाच्या टिंग्या बाहेर पडतात आणि संसाराची जळमटे नष्ट होतात. म्हणजे गुरु भेटल्यानंतर त्यांच्या मुखातून जी वाक्य निघतात ज्याच्याने जीवनामध्ये बदल होतो आपल्या, अशी वाक्य ऐकून, गुरुमुखातली वाक्य ऐकून, जसं आता आपण सत्संग करतोय ते ऐकून जीवनामधली जी संसारामधली हे जे असतात जळमट म्हणजे संकट, ती नष्ट होऊन जातात. इतकं त्या गुरूंच्या याच्यामध्ये ताकद असते.
याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो घडलेलं. ज्यावेळी गोंदवलेकर महाराज होते, तर ते प्रॉपर गोंदवल्याला राहायचे आणि एकदा गोंदवल्यावरून निघून ते एका गावामध्ये आले. त्या गावामध्ये कोणीतरी त्यांचं प्रवचन कीर्तन काहीतरी ठेवलेलं होतं आणि गावामध्ये खूप गर्दी झालेली होती. तर त्या गावामध्ये एक पैलवान होता. तो म्हणे, मी काही यांना मानणार नाही म्हणे. त्याचे मित्र आणि फार मोठे संत, तू ये तर खरी त्यांच्याकडे. म्हणे, मी नाही मानणार, माझा जो जप चालू आहे तो चालू आहे म्हणे. मला काय करायचं त्यांना मानून. आणि महाराज आले, बसले आसनस्थानी, समोर लोक बसले. कोणीतरी याला घेऊन आलं. महाराज त्याला म्हणे, कसं काय ओम नमः शिवायचा जप चालू आहे तुझा म्हणाले, तो जरा व्यवस्थित कर. तो एकदम चपापला. हा जप करतोस यांना कसं कळलं. आणि एकदम त्याच्यामध्ये बदल झाला. त्यांनी महाराजांना लोटांगण घातलं. ते कसं डिव्हाइन शक्ती जी असते, परमात्म्याची जी शक्ती असते, ती गुरुच्या मार्फत काम करत असते सातत्याने. आला लक्षात? असं आहे. आणि म्हणून माऊलींजी इथे लिहिले की संसारातली जळमटे नष्ट होतात. ते काय करतात, गुरु त्याचा आरपार जीवन टप्प्याटप्प्यात बदलत राहतात. आणि त्यामुळेच म्हटलं की गुरुच्या सानिध्यात राहावं, त्यांच्या सत्संगात राहावं, त्यांच्या ध्यानात राहावं आणि त्यांच्या आज्ञा पाळाव्या. असं त्याच्यामध्ये दिसायला सोपी दिसतात ती बात, पण त्याच्यामध्ये फार मोठा गहन असा अर्थ आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, ज्या गुरुकृपारूप सूर्याचा किरण किरण समुप्रकरून तो स्वरूप मालरणावर स्थिर होतात, महासिद्धीच्या मृगजळाचा पूर लोटतो. गुरुकृपेने साधकाला निर्विकल्प समाधीचा लाभ करून त्याला आत्म्याचा स्वरूप साक्षात्कार घडतो व त्याला अष्टसिद्धी प्राप्त होतात, पण त्या मृगजळाप्रमाणे फसव्या असतात. आता फार मोठं गुपित इथे माऊलींनी सांगितलं. माऊली काय म्हणतात की अशी गुरुकृपा झाली, गुरुकृपा झाल्यानंतर काय होतं, त्याचं सूर्याची किरण आपल्या शरीराला येतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपल्याला माहिती आहे, बरोबर. तसं गुरु कृपा झाल्यावरती तो जो शिष्य असतो त्याची कुंडली जागृत होते, एक एक चक्राचा भेद करून ही शक्ती इथपर्यंत येते. एके दिवशी त्याला आत्मसाक्षात, पण इथून इथपर्यंत, खालपासून इथपर्यंत याची जी प्रक्रिया आहे, ते जे 8 चक्र आहे, चक्र कशी आहे, ती सूक्ष्म देहामध्ये आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्थूल देहामध्ये नाही, सूक्ष्म देहामध्ये. हे आपण पहिल्यांदा समजून घ्यायला. ती सुषुम्ना नाडीमध्ये आहे. 3 ज्या नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, त्यातल्या सुषुम्ना नाडीमध्ये आणि मूलाधार चक्र जे आहे ते असं उलट कमळ आहे. त्याच्या खाली त्याचं रूपक योजलेलं की शक्ती जी आहे, इथे शिव मांडला आपण, तर शक्ती इथे आहे. शिव आणि शक्ती यांच्यामध्ये भेद नाहीये. शिव म्हणजे परमात्मा आणि त्याची क्रिया करणारी शक्ती म्हणजे शक्ती. म्हणतो की परमात्मा आहे, जसं म्हणतो आपले पंतप्रधान आहे आणि त्यांना एक शक्ती दिलेली आहे की नाही कायद्याने, की ते निर्णय घेतात की एवढं रेल्वेचा टॅक्स कमी करू, याचं हे करू, त्याचं ते करू, किंवा हा ब्रिज बांधू वगैरे वगैरे. तर ते आहे आणि त्यांची शक्ती आहे. तसं परमात्मा आणि परमात्म्याची शक्ती म्हणजे शिव आहे आणि शिवाची पार्वती आहे. शिव आणि पार्वतीमध्ये भेद आहे का? नाही, ते एकच आहे. ते अर्ध नारी नटेश्वर आहे, एकाच देहात ते दोघं आहेत असं ते म्हणतात. तर ही जी शक्ती आहे, ही सापाचं छोटं पिल्लू जर वेटोळे घालून बसलं तर ते कसं दिसेल, तशी ती बसलेली असते. कुठे? मूलाधार चक्राच्या खाली. मूलाधार चक्र कुठे? माकड हाड जिथे आहे आपलं, उदद्वाराच्या थोडं वर, आणि जिथून माकड हाड सुरू होतं तिथे ते मूलाधार चक्र, तिथे ती बसलेली वेटोळे घालून. त्यावेळी गुरुकृपा होते दीक्षा, त्यावेळी ती अशी वर येते, ते पिल्लू असं तोंड घालून ते त्याला धक्का मारतं. ते असं धक्का मारून ते जे कमळ आहे ते असं सुलट होतं. चक्राचं जे कमळ आहे त्याला ज्या पाकळ्या आहेत, त्या पाकळ्यांवर जेवढ्या पाकळ्या आहेत त्या प्रत्येक पाकळ्यावरती वर्णाक्षर आहेत, अ आई असे वर्णाक्षर आहेत. त्याच्या पुढे आहे, थोडं वर आलो आपण की तिथे स्वाधिष्ठान चक्र आहे, जिथे भगवान विष्णूंचा निवास आहे असं म्हटलं जातं. आपली जी बेंबी असते ते नाभी चक्र, तिथे भगवान शिवांचा निवास आहे. इथे आल्यावर हृदय चक्र, इथे आल्यावरती कंठ चक्र आहे, आणि इथे आल्यावरती जो आपला हा जो भाग आहे इथे एक चक्र आहे, आणि मग इथे सहस्रार आहे. इथपर्यंतची जी चक्र आहे त्या चक्रांवर जी कमळ आहेत उलट, त्या कमळांच्या पाकळ्यांची जी बेरीज तेवढे जेवढे वर्णाक्षर आहेत आपले 54 तेवढी ती आहेत बरोबर. तर शक्ती ज्यावेळी त्याला असं हे करते तर ते कमळ असं फुलतं आणि त्याच्या पाकळ्यांवर जे वर्णाक्षर त्याच्याशी संबंधित सिद्धी त्या शिष्याला प्राप्त होतात.
त्याशी वर 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 येत जाते शक्ती. आता काय होतं की तशा तशा सिद्धी त्याला प्राप्त होतं. तिथे माऊली म्हणतात की हा जो गुरुच्या कृपेचा सूर्य ज्यावेळी उगवतो आणि दुपारचं ऊन होतं त्यावेळी, दुपारच्या वेळेला येतो तो, हे कल्पक योजलेलं आहे त्यांनी, रूपक योजलेलं आहे. म्हणजे शिष्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती, त्याला त्याबरोबर सिद्धी पण प्राप्त होतात. या ज्या सिद्धीत महासिद्धी या फसव्या आहेत पण, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याला निर्विकल्प समाधीचा पण लाभ होतो. ध्यान आहे, ध्यानानं पहिल्यांदा धारणा, मग ध्यान, ध्यानानंतर समाधी, आणि समाधीमध्ये सविकल्प समाधी असते. एखादा प्रश्न घेऊन आपण ध्यान करतो एकाग्र, त्याला सविकल्प. निर्विकल्प समाधी म्हणजे काहीच नाही, आपण आणि परमात्मा, आणि परमात्मा आपण एक होणं, या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. त्याचं वर्णन नाही करता येत, तर त्याला त्या समाधीचा लाभ होतो, त्याला प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो असं ते म्हणतात. पण या ज्या अष्टसिद्धी त्याला प्राप्त होतात, त्या कशा आहेत, मृगजळाप्रमाणे फसवाय. मृगजळ कसं असतं, आपल्याला लांब दिसतं, सूर्याची किरण मिक्स होऊन असं मृगजळ दिसतं, असं वाटतं पाणी आहे. आता आपल्याला कळतं म्हणून आपण धावणार नाही, पण हरिण धावतं त्याच्या पाठीमागे, बरोबर आहे. तिथे गेल्यावर कळतं की अरे तर सूर्याच्या किरणांचा मिलाप झालाय, नाही तर पाणी नाहीच येत. तसं या सिद्धी ज्या असतात या फसल्या आहेत. या सिद्धींच्या मागे लागायचं का माणसाने? नाही लागायचं. गुरुंच्या शिष्याला कळालं की त्याला काही प्राप्त झालंय, गुरु त्याला वॉर्न करतात, त्याला सांगतात अरे त्याच्या मागे जाऊ नको, नाही तर तुझा पुढचा प्रवास होणार. अलग लक्षात, ते त्याला सांगतात पुढचा प्रवास तुझा होणार नाही, हे तू लक्षामध्ये. जसं एखादी तरुण मुलगी असते, तिचं सौंदर्य फुलायला लागतं दिवसागणिक. एका वयात तारुण्य फुलून येतं, आणि मग तिचं नटणं मुरडणं, मग एकदम दुसऱ्या टोकाचं उदाहरण देतो. ज्यावेळी तिच्या मागे मुलं लागायला लागतात, आई सांगतात त्या सौंदर्याकडे जाऊ नको, तुला दुसरे गुण प्राप्त करायचे, अभ्यास करायचा आहे, अमुक करायचंय, तमुक करायचंय, हे तात्पुरतं आहे, तुला बाकी प्राप्त करायचंय, त्याच्यामध्ये जाऊ नको, नाही तर करिअर वाया जाईल तुझं. मुलालाही ती सांगते, बरोबर आहे की नाही. एखाद्या मुलीच्या आकरण मागे, तुझ्या अभ्यासाचे दिवस आहे, अभ्यास कर आता, आलं की नाही लक्षात. पण मुलांना मोह असतो. तसं इथे आता अष्टसिद्धी म्हणजे काय, तुम्ही जर वाचलं असेल हनुमान चालीसा, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की सीता मातेने हनुमानाला आशीर्वाद दिला, 9 निधी और अष्टसिद्धी के दाता. 9 प्रकारचे निधी आहेत, जसं एक धन एक निधी आहे, तशा 9 प्रकारच्या निधी आहे, आणि अष्टसिद्धी के दाता म्हणजे हे हनुमाना, तुम्हाला प्रसन्न करून घेतलंय, तुला अष्टसिद्धी प्राप्त होतील. आता 9 निधी तर अष्टसिद्धी कोणत्या आहेत या, की गुप्त होऊन जाणे, दिसतोय आता माणूस तो गुप्त होऊन जाणे. दुसरं असतं की त्याचा जो एकदम सूक्ष्म होतो, मुंगीसारखा देह होऊन जातो तो, नाही तर तो अतिशय मोठा देह धारण करतो, एकदम अणुसारखं होणं, किंवा एकदम लघु होणं, किंवा एकदम मोठं होणं. त्यात या 2 झाल्या. ते अदृश्य होणे तिसरी झाली, नंतर हवेमध्ये संचार करणे चौथी झाली. अशा त्या 8 प्रकारच्या सिद्धी आहेत, अलग लक्षात. पण याच्यामध्ये जाऊ नये, प्रत्यक्ष ध्येय काय असावं की कैवल्य अवस्था किंवा आत्मसाक्षात्कार होणं, हे ध्येय असायला पाहिजे. म्हणून माऊली इथे लिहितात की या सिद्धी फसव्या असतात. पण गुरूंच्या ठिकाणी काय असतं की त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो, पण त्या सिद्धी त्यांच्या आजूबाजूला फिरत असतात. एखाद्याने काही विचारलं की ते काम करून टाकतात त्याचं. तुमच्या लक्षात आलं का? जसं एखादा राजा बसलेला आहे, तुम्ही एखाद्या मंत्र्याला भेटायला जातात, त्याचे पीए बीए त्याच्या डिपार्टमेंटचे लोक असतातच. मंत्री म्हणतात अच्छा तुमचं हे काम आहे का, बरं करू. तो ऐकतो, तो खालच्याला ऑर्डर देऊन टाकतो परस्पर, बाबा हे आले होते भेटायला, यांचं काम हे करून टाका बरं तुम्ही. तो तर मी गेलो पण 2 दिवसातच माझं काम झालं. हे जसं व्यवहारात घडतं, तसं गुरूंच्या सानिध्यामध्ये या गोष्टी घडतात, अलग लक्षात. असं त्याचा खरा अर्थ आहे. पण आपण सिद्धीच्या मागे जायचं नाही, असं इथे माऊलीने उपदेश केलेला आहे, आणि तो खरा उपदेश आहे. गुरुदेव पण मला असं सांगाय, सिद्धींच्या मागे नाही जायचं आपल्याला, अलग लक्षात. एक वेगळा विषय बोलायचा, नाही तर त्याच्या गुरुकृपा रूपी सूर्य आत्मबोधाच्या डोक्यावर आल्या, सुमन रूपी मध्यान्ह काळ प्राप्त होते. मग आत्मभ्रांती रूप छाया आपल्याच पायाखाली जाते. गुरुकृपेने योग्याला आत्मज्ञान झाले की सोहम या मंत्राची त्याला प्रचिती येते, की त्याची दुपार झाली असे समजायचे. सूर्य दुपारी डोक्यावर आला असता आपलीच सावली आपल्या पायाखाली पडते. त्याप्रमाणे गुरुकृपेचा ज्ञान सूर्य डोक्यावर आल्या, सोमचा प्रत्यय आल्यावर आत्म्याच्या अज्ञानाची छाया आपोआप विरून जाते. सोहम प्रत्ययामुळे आत्म्यासंबंधी भ्रम किंवा अज्ञान कोठून राहणार.
असा जरा ओळी थोडी मोठी लिहिलेली माऊली. माऊली काय म्हणतात या ओळीमध्ये, की जसं सूर्य आपण दैनंदिन डोक्यावर येतो, आता जेव्हा तो डोक्यावर आलेला नसतो तर असा असतो, त्यावेळी काय होतं की आपली छाया फार लांब पडते बघा अशी, बरोबर आहे की नाही? पण जेव्हा तो डोक्यावर येतो तर आपली छाया आपल्या पायाखाली येते, छाया आणि आपण एक होऊन जातो, बरोबर आहे की नाही? तर गुरुकृपा ज्यावेळी झालेली असते आणि आत्मसाक्षात्कार ज्यावेळी होतो, त्यावेळी हे जे सूर्यरूपी जो गुरु आहे त्याची कृपा झाल्यानंतर त्याला काय होतं की सोहम जो आहे मंत्र, त्या सोहम मंत्राचा त्याला साक्षात्कार होतो. म्हणजे मध्यान्ही सूर्य आलाय, आता आत्मसाक्षात्कार त्याला सोहमची प्रत्येक, आता सोहम काय मंत्र आहे? सोहम, सो हम, सो म्हणजे तू आणि हम म्हणजे मी, तू मीच आहे असे, असा त्याला प्रत्यय येतो. सो हम, आलं लक्षात? तू मीच आहे असा त्याला प्रत्यय येतो आणि त्याला प्रत्यक्ष तो आणि त्याची सावली वेगळी राहते. म्हणजे आत्म्यासंबंधी जे ब्रह्मज्ञान असतं आपल्याला, आत्मा म्हणजे काय, कुठे जन्म होतो, काय होतो, याचा आत्मा वेगळा का, माझा आत्मा वेगळा, असे नाना भ्रम असतात माणसाच्या मनात. ते सारे भ्रम नाहीसे होतात आणि त्याला सोम ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्याला परमेश्वराचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. त्याला हे कळतं की मी आणि परमात्मा एकच आहे, माझ्यापेक्षा वेगळा परमात्मा नाही. ज्या देहामध्ये मी आता आहे तो देह आज ना उद्या सुटणार आहे. त्याला हे कळतं की सगळ्यांमधला आत्मा हा एकच आहे, परमात्मा वेगळा नसून निर्जीव सजीव वस्तूमध्ये एकच आहे, तोच मी सगळीकडे आहे आणि माझ्यातच तो आहे, हे आत्मज्ञान त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून भ्रमाची जी छाया जी लांब पडत असते एरवी सूर्याच्या किरणामध्ये, तशी ही जी अज्ञानाची छाया आणि भ्रम आहे हा विरून जातो, असं इथे माऊली सांगतात. अशा मध्यान्हीच्या वेळी जिथे माया रात्र चुरत नाही तिथे विश्व स्वप्नयुक्त, अन्यथा मती रूप निद्रा कोणाला येणार. आता दैनंदिन व्यवहारात काय होतं, आपण काय बघतो की सकाळ होते, दुपार होते, मग संध्याकाळ होते, मग रात्र होते परत. बर, पण हे जे आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये हा जो सूर्य उगवलेला आहे आणि आत्म साक्षात्कार झालेला आहे, सोहमचा अर्थ त्याला कळालेला आहे, अशा वेळी तो सूर्य मावळेल का आणि संध्याकाळ होईल का राहते, इथे सूर्य मावळणे हा प्रकारच नाही. इथे कायम प्रकाश आहे. त्या अवस्थेला गेल्यावर कायम प्रकाश आहे, संध्याकाळ नाही रात्र नाही, सदैव प्रकाश आहे. आणि मग जिथे कायम प्रकाश आहे तिथे निद्रा कुठली आली, आणि निद्रात नाही तर स्वप्न कुठलं आलं, तिथे कायम जागृत अवस्था आहे, हे माऊली इथे सांगताय. आणि खरं आहे की एकदा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर करण्यासारखं काही उरत नाही जीवनात, तर ती सर्वोच्च अवस्था असते, ती सर्वोच्च अवस्था असते आणि त्या अवस्थेला गेल्यानंतर करण्यासारखं काही उरत नाही. करण्यासारखी एकच गोष्ट उरते, ती म्हणजे आत्मज्ञान दुसऱ्यांना देणं, हेच करण्यासारखं होतं. आणि म्हणून तुम्ही जर पाहिले, जे सिद्धपुरुष होऊन गेले आता, जे आज आहेत आणि जे भविष्यात होतील, त्या साऱ्यांना एकच भगवंताचं म्हणणं होतं की बाबा आता आपण एकच आलो आहोत. ते आत्मज्ञान जे आपल्याला प्राप्त झाले दुसऱ्याला दिलं पाहिजे, आपल्यासारखं दुसऱ्याला करूनच सोडलं पाहिजे, जेणेकरून गुरु शिष्य परंपरा ही पुढे चालू राहील आणि पुढे चालू राहील तर अनेक लोकांना आत्मज्ञान प्राप्त होईल. आणि त्यांचे जे जन्म मरणाचे जे भोग आहेत, की जन्म घ्यायचा परत मरायचं, परत जन्म घ्यायचा मरायचं, आणि इथल्या कर्मानुसार ते चालूच राहतं, असंख्य जन्म, हजारो जन्म, याच्यातून त्यांना आपल्याला बाहेर काढायचंय, ते काम मग ते असे लोक करतात. पुढे ते म्हणतात, म्हणून अशा वेळी अद्वैत बोधरूपी नगरात महानंदाच्या दाटणीत किंवा गर्दीत सुखानुभव घेण्याचे काम देखील मंदावते. गुरुकृपेने सरत्व ऐद्वैताचा प्रत्यय येतो. आणखीन काय सांगाल? श्री गुरु सूर्याच्या प्रकाशाने अशा प्रकारे केवळ स्वरूप भावरूपी उत्तम दिवस सदैव प्राप्त होतो. आता ते काय म्हणतात माऊली, की असं जीवनामध्ये घडलं, एक शिष्य हा आत्मा साक्षात्कार त्याला प्राप्त झाला आणि तोच आपल्या गुरूंसारखा झाला, परमात्मा झाला तो, तर मग याच्यानंतर काही करण्यासारखं राहत नाही, तो सदैव आनंदी राहतो. आणि तो आनंदी राहून आपल्या त्याच्यामध्ये राहतो, त्याला करण्यासारखं काही राहत नाही. अद्वैताचा प्रत्यय त्याला सत्तो, अद्वैताचा प्रत्यय द्वैत नाहीच, मी आणि तो वेगळा नाहीच, किडा मुंगी आणि मी एकच, कुत्रा मांजर गाढव सगळे एकच, त्याच्यामध्ये फरक नाही. आपण म्हणतो अरे पाणी आहे तर गायला देऊ, गाय जास्त पवित्र आहे,
आणि मांजराला देणार, तिथे काही भेदभाव राहत नाही. तसं संत एकनाथांनी ते आणलेली कावड वाजून दिली गाढवाला, त्यांच्या दृष्टीने भेदच नव्हता कोणामध्ये. तर असं यांच्याकडे भेद नाही राहत. तुम्ही जर पाहिलं संतांच्या बाबतीत, तर सगळ्या संतांनी काय केलेलं आहे की त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांचं देखील त्यांनी भलं केलंय. ते म्हणतात काय भेद कुठला याच्यामध्ये, भेदच नाही. आणि मग त्यांना काय होतं, सदैव स्वरूप भावरूपी, म्हणजे स्वतःच स्वरूप त्यांना कळालेलं आहे की मीच आत्मा आहे आणि मीच परमात्मा आहे. हे त्यांना ज्यावेळी कळतं त्यावेळी त्यांचा प्रत्येक दिवस हा उत्तमच दिवस असतो. तिथे सूर्य मावळण्या प्रकारच नाही ना. मावळ आत्मज्ञान झाल्यानंतर ते गेलं असं होत नाही. एकदा ते आलं की आलं, त्याच्यानंतर गेला असा प्रकार नाहीये. तसं तुम्हाला जर आपण दैनंदिन वैभव येतं आणि जातं, श्रीमंती येते जाते, घर गाडी बंगला येते जाते, आपल्या कर्मानुसार असतं ते. पण आत्मज्ञानाच्या बाबतीत तसं नसतं. ते एकदा प्राप्त झालं की प्राप्त झालं. हा त्याचा मोठा ठेवा आहे. पुढे ते काय म्हणतात, तो सद्गुरु रूपी सूर्य आत्मधाम रूपी आकाशाचा राजाचा आहे. उदय पावता क्षणी जो प्रकाश अर्धवट प्रकाशित नाही आणि जो उदय असताचे अस्तित्वच नाहीसे करतो, त्या सूर्याच्या सतत प्रकाशाने पूर्वेला उदय आणि पश्चिमेला असताचा भेदच राहत नाही. सर्व काळी सारखा प्रकाश, त्यामुळे दिशांचा आणि उदय अस्तमान काळांचा निर्देश करण्याचे प्रयोजन होत नाही. आता इथे माऊली काय म्हणतात की हा जो सद्गुरु रूपी जो सूर्य आहे, तो सद्गुरु आपल्याला प्राप्त झाले एखाद्या शिष्याला, हा कसा आहे, हा भेदभाव करणारा नाही. आणि आपण नेहमीचा सूर्य बघतो, तो पूर्वेला उगतो पश्चिमेला मावळतो. या सूर्याला मावळणे हे माहीतच नाही, त्याला भेद करणे हे माहीतच नाहीये. आणि हा आत्मधाम रूपी राजा, आकाशाचा राजा, आत्मधाम. धाम म्हणजे काय, एखादी जागा. आत्मधाम आत्म्याचं धाम. अशा ठिकाणी तो शिष्याला घेऊन जातो. आणि त्याचा कोण आहे हा सूर्य, गुरुरूपी सूर्य कोण आहे हा, त्याचा राजा आहे. आता राजा कसं पाहिजे ते देतो की नाही एखाद्याला, राजाचा भंडार भरलेला असत, तसा गुरु त्या शिष्याला सगळं काही देऊन टाकतो. हे अर्जुना तू हे लक्षामध्ये घे. आणि हा सूर्य कसा हळूहळू उगवतो, आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा छोटासा लाल दिसतो, हळूहळू उगवतो. अस्ताला जाताना तसंच असतं त्याचं, हळूहळू तो असतं पावतो. हा जो गुरुरूपी सूर्य आहे, त्याच्याकडे छोटा बेटा उगवणं, एकदा उगवला की सगळाच उगवत होतो. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घ्या, तो उगवलेलाच आहे. तो असं म्हणत नाही की मी याला देईन आणि त्याला नाही देणार. याच्याकरता सारे समान असतात. आणि म्हणून हा अर्धवट उगवत नाही, तो पूर्ण उगवतो. आणि त्याचा असं नाही की पूर्वेला उगवेला आणि पश्चिमेला असं पाहिजे. त्याच्याकडे उदय आणि अस्त प्रकारच नाही, तो सदैव उगवलेला आहे, तो सदैव प्रकट झालेला आहे. ज्याला पाहिजे त्यांनी त्याच्या सानिध्यात यावं आणि जे पाहिजे ते घेऊन जावं. आता असं जरी मी म्हणालो की ज्यांनी पाहिजे ते घेऊन जावं, पण मिळतं कसं, असा परत प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक माणूस गुरूंकडे काहीतरी मागायला येतो. संसाराचे प्रश्न असतात किंवा ज्ञानासंबंधी प्रश्न असतात, बरोबर आहे की नाही. पण तेव्हाच मिळतं की ज्यावेळी आपण गुरु आज्ञा पाळतो, गुरु आज्ञेनुसार आपण राहतो आणि गुरुकृपा खेचून घेतो. मग ते इतकं मिळायला लागतं, इतकं मिळायला लागतं की मग आपल्याला लक्षात येतं की अरे हा तर फार सोपा फॉर्म्युला होता, मी ते एवढे दिवस पाळलाच नाही. बहुतेकांना मी असं पाहिलंय की जरा प्रश्न सोडवायची फार घाई झालेली असते. अलग लक्षात काही जण येतात गुरूंकडे आणि ते कोणाच्या तरी मार्फत आले, मग त्यांचं आता याचं उत्तर सांगा बरं तुम्ही, मी तुम्हाला विचारलं याचं सांग. ते गुरुंना असं सांगून नाही चालत की आता लगेच मला उत्तर द्या. ते आपोआप बोलणं असतं ते, अलग लक्षात. त्याला तुम्ही असं नाही म्हणू शकत की याचं आत्ता लगेच उत्तर द्या. त्यांना जेव्हा बोलायचं तेव्हा आपोआप बोललं जातं. ते स्वयंभू असतं ते, तुमच्या लक्षात आलं का. आपण काय करावं, सानिध्यात राहावं, आपल्याला जे विचारायचं ते विचार, ते म्हणतील त्यावेळी आपण ऐकूया. प्रश्न असो, उपदेश असो, बोध असो, आपण सेवेमध्ये राहावं. गुरुंनी सांगितले एखादी सेवा दिली, जसं आपल्या आश्रमातल्या एक शिष्या होत्या, त्या मला म्हणे गुरुदेव मला काहीतरी सेवा द्या. बरीच जुनी गोष्ट आहे. आश्रमामध्ये जे नवीन साधक येतात आणि दीक्षा घेतात त्यांना आपण एक आसन देतो, लोकरीचं आसन. त्या आसनावर बसून त्यांनी साधना करा. आणि जे बाहेरगावचे साधक आहेत त्यांना फोनवर दीक्षा दिली, तर त्यांच्या घरी बसतात आणि गुरु इकडे बसतात. 1 मिनिट चालू ठेवा. तुम्ही त्याला गुरुंना असं तुम्ही म्हणू नाही शकत की आत्ताच करा, तेव्हाच करा. ते कसं असतं, स्वयं असतं ते. ते कसं असतं, स्वयं असतं ते. आपण सानिध्यात राहावं आणि घटना घडून येतात योग्य वेळी. आपण काय करायला पाहिजे, त्यांनी साधना करावी.
त्यांनी सांगितलेलं हा ती जी एक शिष्य होती ती मला म्हणाली की मला काहीतरी सेवा दे. तर बाहेरगावच्या शिष्याने आपण कुरिअरनी ब्लेस करून आसन पाठवलं. म्हटलं आसन संपले की तू आणत जा. एक आसन काहीतरी 40-50 रुपयाचं असेल, ती 10-10 आसनं आणून ठेवायची. बरेच वर्ष त्यांनी ती सेवा केली. कळालं का त्याला? प्रत्येकाला काही ना काही आश्रम चालण्याकरता सेवा, आपण आपल्या सेवेमध्ये राहावं, साधनेमध्ये राहावं, कृपा आपोआप होत असते. हा याचा सार आहे. पुढच्या वेळेस आपण माऊलींनी त्यांच्या गुरूंचं बरंच स्तुती केलेली, वर्णन केले, अजून बऱ्याच ओव्या रचलेल्या आहे आणि ते योग्य आहे माऊलींनी केलं. त्याच्यामुळे आपल्याला पण शिकायला मिळतं. तर वेळेअभावी आपण ते पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. तुम्ही आज आलात, सगळेजण थांबलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि अतिशय असा हा सुसंवाद माऊलींनी आपल्या गुरूंकरता योजलेला आहे. गुरुसमोर त्यावेळी बसलेले आहे आणि गुरु पण ऐकतात, त्या संत सज्जन पण ऐकत होते. असा तो प्रसंग नेवासाला घडलेला आहे, जो आता आपण ऐकला. तो पुढेही आपण ऐकूया, त्याचा आनंद घेऊया पुढच्या प्रवचनामध्ये. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला आणि तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्ण म्हणजेच माऊलींना मी वंदन करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव भगवान संपूर्णानंद की जय. टाकू आता पसाय.